साक्ष आहे, त्यांच्या मिस्टरांची साक्ष आहे. ते सांगतात त्यांच्या मिस्टरांना किडनी स्टोनचा त्रास चालू झाला, पण ते सांगतात त्याच्या अगोदर असं किडनी स्टोनचं काही जे पेन असतं, पोट दुखतं, ते काहीच दुखत नव्हतं, ते एकदम नॉर्मल होते असे. आणि थोडंसं युरिनला त्यांना प्रॉब्लेम झाला म्हणून ते जस्ट दाखवायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथं त्यावेळेस दाखवलं आणि चेकअप वगैरे केलं तर ते म्हणजे सोनोग्राफी वगैरे करावं लागत. आणि सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर त्यांना डायरेक्ट 36 mm किडनी स्टोन सांगितला. पण या सिस्टर आणि ते ब्रदर म्हणत होते मला तर तसा काही त्रास होत नाही आणि हे सगळं खोटं वाटतंय, मला काही खरं वाटत नाही. आणि असं किडनी स्टोनचा त्रास असल्यावर खूप असा त्रास होतो, दुखतं वगैरे. तर यांनी म्हणे की अजून 2-3 ठिकाणी आपण डॉक्टरांना दाखवून बघू. आणि या सिस्टर आणि त्यांचे मिस्टर 2-3 हॉस्पिटलमध्ये गेले, तिथं पण चेकअप केलं, तिथं पण त्यांना सेम सांगितलं. पण देवाची कृपा असते, देव आपल्याला कुठल्या वेदनेतून जाऊ देतो, पण त्याचं स्वतःच्या शरीरावर त्याचा असर आपल्याला दिसत नाही. आणि त्या गोष्टी त्यांना ज्यावेळेस दिसल्या त्यावेळेस ज्या डॉक्टरांना 2-3 वेळा दाखवल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की 36 mm किडनी स्टोन आहे, त्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आणि हे ऑपरेशन खूप रिस्की आहे, त्यांना बीपीचा पण त्रास आहे, शुगरचा पण त्रास आहे. आणि ही सर्जरी फक्त एकदा करून चालणार नाही, तर ते ऑपरेशन 2 वेळा तुम्हाला करावं लागेल. आणि या सिस्टर पण प्रार्थना करत होत्या, चैन प्रेयरमध्ये पण प्रार्थना चालू होती, पास्टरांकडून पण प्रार्थना करून घेतली होती. आणि देव बाप खरंच सहाय्य करतो, मदत करतो. आणि यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऑपरेशनसाठी ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की खूप रिस्क आहे. आणि अशी तर सिस्टरांच्या ज्या बहीण आहेत त्या पण त्या हॉस्पिटलमध्ये काम करतात आणि त्या ऑपरेशनच्या वेळेस तिथं आतमध्ये होत्या. ते सांगतात ऑपरेशन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस खरंच कळलं की आतमध्ये कितीतरी मोठा किडनी स्टोन तो होता. आणि ज्यावेळेस ती सर्जरी ते करत होते तर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं की फुफ्फुसातून पण त्यांना सर्जरी करावं लागेल आणि किडनीमधून पण सर्जरी करावं लागेल. आणि ज्यावेळेस फर्स्ट इन्सिजन घेतलं त्यावेळेस ते सांगतात की पस आला होता आणि पस आल्यावर असं असतं की सर्जरी करता येत नाही. तर त्या प्रार्थना करत होत्या त्या सिस्टर ज्या तिथं होत्या, ते देव बाप आपल्यासाठी कुठं ना कुठं लोक ठेवतो. आणि त्या सिस्टर प्रार्थना करत होत्या की देव बाप्पा सर्जरी होऊ दे आणि लवकरात लवकर होऊ दे आणि व्यवस्थित होऊ दे. आणि फुफ्फुसातून पण ती सर्जरी झाली, किडनीतून पण सर्जरी झाली आणि जे पण काही पस आलं होतं, इन्फेक्शन होता, ते पण देव बाप्पाने सगळं कंट्रोल केलं. आणि या सिस्टर सांगतात की ती सर्जरी डॉक्टर म्हणले ते 4 ते 5 तास चालणार आहे, पण डॉक्टरांनी ती सर्जरी 2 तासातच केली. आणि देवबाप्पाने त्यांना ते ज्ञान विस्डम दिलं आणि त्या सर्जरीमध्ये देवबाप्पाने त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. आणि या सिस्टर सांगतात की ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमधून ओटी मधून बाहेर आणलं, ऑपरेशन थिएटरमधून, ते सांगतात की डॉक्टर म्हणले होते की भूल काही लवकर उतरणार नाही, त्यांना खूप त्रास होईल, पेन होईल. पण या सिस्टर प्रार्थना करत होत्या आणि सगळ्यांना सांगितलं होतं की देवाकडे मध्यस्थी करा आणि देव मध्यस्थीची प्रार्थना ऐकतो. आणि देवबाप्पा